मला बोलायची काय गरज आहे? तुम्हाला सगळं माहित आहे. आतमध्ये घेऊया, आतमध्ये घेऊया आपण. प्रेसवाल्यांना सोडत आहेत काय म्हणणं काहीच नाही. प्रेसवाले घ्या ना, आतमध्ये ना, प्रेसवाल्यांना केएम नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पण सोहळ्याला आज मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. मात्र याच ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आहेत. पोलिसांचा कडक बंदोबस्त देखील इथे लावण्यात आलेला आहे आणि आपण इथे पाहतोय काँग्रेस कार्यकर्ते आणि भाजपाचे कार्यकर्ते हे आमनेसामने आलेले आहेत. मालाडमध्ये ही संपूर्ण घटना इथे आता आपण लाईव्ह दृश्य आपण पाहतोय त्याचे. केएम नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा आणि या लोकार्पण सोहळ्यासाठी आज मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. मात्र याच ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत. काँग्रेसचे नेते असलम शेख देखील इथे पोहोचले आहेत. काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने आहेत. पोलिसांचा इथे कडक बंदोबस्त देखील लावण्यात आला. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यामुळे इथे तणाव निर्माण झालेला आहे. मालाडमधली ही दृश्य आपण पाहतोय. भाजपा आणि काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आमनेसामने आलेले आहेत आणि आता पोलिसांसोबत देखील इथे बाचाबाची होत असल्याचं दिसतंय. केएम नागरी आरोग्य प्रशिक्षण केंद्राचं लोकार्पण त्याचं निमित्त आणि त्या निमित्ताने इथे काँग्रेस आणि भाजपाचे कार्यकर्ते आमनेसामने. श्रेयवादावरून दोन्ही गटामध्ये राडा होत असल्याचं समजतंय. भाजपाचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते इथे आमनेसामने आलेले आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी इथे रोखलेलं आहे. श्रेयवादावरून इथे दोन्ही गटामध्ये राडा होत असल्याचं समजतंय. या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊयात. विजय वंजारा आमचे प्रतिनिधी या संदर्भात अपडेट देतील. विजय, सध्या काय नेमका हा तणाव तिथे निर्माण झाला? नक्की बघितलं तर आपण जर दोन्ही पक्ष आता आमने सामने आलेले आहेत. हे दोन्ही पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते दोन्ही आमने सामने आलेले आहेत. आपण बघितलं तर केंद्रीय नागरी आरोग्याच्या प्रशिक्षण केंद्राचा लोकार्पण सोहळा आज मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थित इकडे राहणार आहे. मात्र याच ठिकाणी आता काँग्रेसचे कार्यकर्ते देखील उपस्थित आहेत. काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये आमना सामना झालेला आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त इथे लावण्यात आलेला आहे. आपण पाहिलं तर तुम्ही त्याच्या आपले नावे काँग्रेसचे आमदार यांच्या आला लगेच भाजपच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. नेमका हा वाद तिथे का निर्माण झालाय? काय इथे एवढा तणाव निर्माण झाला? नेमका वाद कशासाठी? विजय, माझा आवाज येतोय? काही तांत्रिक अडचणीमुळे विजय यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये. मात्र इथे आपण पाहतोय काँग्रेसचे आमदार असलम शेख इथे पोहोचले आहेत आणि काँग्रेस भाजपाचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत. मी 2 दिवस आधी इथे आलो होतो आणि आमच्या बरोबर सगळे महानगरपालिकाचे अधिकारी होते, हॉस्पिटलचे अधिकारी होते, HICचे होते. त्यांचं असं म्हणणं होतं की अजूनही हॉस्पिटल तयार झालेलं नाही. फायर ब्रिगेडची आणि बाकी सगळ्यांची NOC यायच्या बाकी आहे. आणखी थोडे दिवस जाणार आहेत. तर मी त्यांना सांगितलं 10 वर्ष तर तुम्ही काढलीच, आणखी 2-4 दिवस गेले तर हरकत नाही, पण पूर्ण तयारी करा, पूर्ण क्षमताने हॉस्पिटल चालू करा. आणि त्यांनी मला टाइम मागितला होता. आज 2 दिवसाच्या आतमध्ये असा समजला की बाबा आज पालकमंत्री साहेबांनी तिकडे उद्घाटन ठेवलंय, तर आम्ही आलो आता.
हॉस्पिटलमध्ये सोयी सुविधा आहेत का जरी सुरू करतायत मी प्रेसचे सगळ्यांना हेच हात जोडून विनंती करतोय की तुम्ही स्वतः हे कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जा, काय सुविधा आहे का बघा, काय सुविधा आली आहे का बघा, फर्निचर सुद्धा आलंय का बघा, आणि सिक्युरिटी मेजर्स घेण्यासाठी जे अधिकारी बोलत होते की बाबा त्यांना एनओसी वगैरे फायर ब्रिगेडची बाकी तेही आली की बघा, हे होणे फार गरजेचे आहे. मग घाई कशासाठी आहेत आणि त्यासाठी आता घाई कशासाठी हे तर महानगरपालिकेचे किंवा ते पालकमंत्री सांगू शकतात. असं मी पालिकेच्या निवडणुका आता ही तोंडावरती आहेत, कधी घोषणा होऊ शकते आणि म्हणून लोकार्पणाचा घाट घातला जातो असं वाटतं का? आज गेल्या 3-4 दिवसापासून मुंबईमध्ये फक्त उद्घाटनाची कामं चालू आहेत. कामं झाली नाही झाली, कामं होणार नाही होणार, प्रेसच्या माध्यमातून हे दिसलं पाहिजे की एवढी सगळी उद्घाटन झाली आहे. हे हॉस्पिटल जे तुम्ही बघता हे 2016-17ला याला काम चालू झालं. आता किती वर्ष झाली, अजून सुद्धा ते व्यवस्थित तयार झालेलं नाही. हे शर्मा साहेब आल्यानंतर त्यांनी पाठपुरावा केला, गेल्या 3 महिन्यापासून तो पाठपुरावा करत आहे, म्हणून टेम्पररी आज त्याची ओसी सारखं हो परिस्थिती झालेली आहे. पण अजूनही मला असं वाटत नाही की पूर्णपणे याची तयारी झालेली आहे. जे कार्यकर्ते ते म्हणतात की याचं सगळं जे श्रेय आहे किंवा तुमच्या प्रयत्नातून झालेलं काय वाटतं की भाजप श्रेय घेते श्रेयवाले नाही, आता मला सांगा की गेल्या 3-4 वर्षापासून तर इथे निवडणुका झालेली नाही इथे, आणि नगरसेवक पण आमचाच होता, त्याच्या श्रेयचं काय? आणि उद्घाटनामध्ये तुम्ही बघा कोणा सगळ्यांची नावं आली. तुम्ही पहिला जाऊन बघा की व्यवस्था झाली आहे की नाही आली. आज सकाळी तुम्ही फेसबुक पोस्ट केली होती की ज्या हॉस्पिटल संदर्भात की आतापर्यंत मी फॉलोअप घेतलेला आहे, मात्र आता याचं श्रेय भाजप घेते असं दिसून येतं निवडणूक. प्रश्नच येत नाही. म्हणून आज पूर्णपणे तयारी झाली नाही तर कशाला हे श्रेय घेण्याचं.